त्यांची पुढील चौकशी चालू आहे। हा टेम्पो पलटी झाला, कसा झाला, काय झाला त्याचा पूर्ण तपास खरं तर हे पाटील साहेब करतात। खरं तर मी उत्तरपूर्व त्यांचा धन्यवाद आहे। नेहमीच असा अपघात झाल्यानंतर त्यांचा प्रमुखाने ते कसून चौकशी करणार आहे। टेम्पोचं काय झालं आहे, लोकांना कसं पुढं उपचार करायचं यासाठी स्वतः पाटील साहेब साहेब पुढे साहेब रविवार आहेत बाहेर येते दुपारी येणार साहेब फोन लावतो। साहेब आज सुट्टीवर आहेत तरी पाटील साहेब ते सगळं बघतात चौकशी करून आणि त्या गरीब मजुरांना पाटील साहेबांकडून न्याय भेटेल अशी आमची अपेक्षा आहे आणि ती माफक अपेक्षा आहे का पाटील साहेबांकडून 100% न्याय भेटेल। आता ही आम्ही गाडी पाहिली तर गाडी ते म्हणतात मागून ठोकलं पण मागून काय ठोकलं दिसत नाही। तुमचं काय असेल ते चौकशी करा। हो रिसर करा। गाड्या करून तिकडे डॉक्टर कुठे डॉक्टर बोल ना आम्हाला देऊ दे ना। हे डॉक्टर कोण आहे रे? कोण डॉक्टर? कधी आले पेशंट तिथं? हा 8:30 किती वाजले? कोणच्या ॲम्ब्युलन्स? मी पांढरी माथ्यावर त्याच्यावर 4 ॲम्ब्युलन्स निघून गेल्यात पेशंट घेऊन। यांनी जी ॲम्ब्युलन्स सांगितली का ती पांढरी माथ्यावर पांढरी माथ्यावर सांगतोय त्याला विचारलं 2 तासापासून किती वेळ झाला? पांढरी माथ्यावरून हे बनून ठेवलेलं आहे। आता एखाद्या प्रायव्हेट गाडीत डॉक्टर साहेब इकडे तुमचं काय नाव? मग आता हे ॲम्ब्युलन्स आलं तुम्ही सगळे कोणता 108ला 108चे पैसे असतात ना ते रिपोर्ट केलं तर वेळेत आलं पाहिजे। प्रसंग कोणत्या असू द्या उद्याला हात अपघात झाला असं नाही उद्याला कधी प्रसंग काय उद्या आपलं काय होईल म्हणजे ॲम्ब्युलन्सचं काम असेल ढिला दुसरं असेल ते बरोबर नाही। आता इथं मुख्य डॉक्टर कोण आहे? ते कुठे सर नाही घ्यायचं रजे आहेत का? आता इथं कोण कोण आता इथं आपले पेशंट किती आता तो काय एवढं करतोय ना त्याचा थोडा फुलत केला पाहिजे ना। एवढं जर अपघाताचे एवढे एकूण पेशंट किती आता इथं? डॉक्टर साहेब एकूण पेशंट 17 होते त्याच्यामध्ये आता बरेचसे बाहेर हलवले टोटल 17 आळा पाटील असतील एवढेच। आता तुम्हाला किती वेळा फोन केलाय? अहो नाही अपघातात आहे ना मग अपघाताचा जर आका टेम्पो पलटी झालाय तुम्हाला एवढा वेळ लागतो नाही मला पेशंट माझी गाडी मी नेतो। आपल्याला पहिलं पेशंट महत्वाचं असं ना याला 8 वाजेपासून कॉल करतो आता 11 वाजता आणले खाती आणले करतो मला 1 मिनिट मी 108 ला एवढा टाइम लागतोय तुला गाडी नंबर काय वाला कोण तो 108 वाला जुन्नरची गाडी जुन्नरची अजून मुंबई असतो विषय असा आहे अपघात असतो शेवटी तुम्ही नसते आले तर आम्ही खासगी गाडी बोलवली तो भाग नाही परंतु सरकारी तुम्ही गडबड करू नका 108 वाल्यांचा निषेध करतो का सकाळी 8 वर्षापासून यांना इथं पेशंट लगेच उचलायचे परंतु मी या 108चा निषेध करतो इथून पुढच्या भविष्य काळामध्ये शासनाचा पैसा भेटतोय आणि अशा प्रकारचा हलगर्जीपणा या ठिकाणी मजुरांचा टेम्पो पलटी झालाय। या ठिकाणी मुख्य डॉक्टर नाहीये या ठिकाणी मी या डॉक्टरांना सुद्धा या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्वांनी याची काळजी घेतली पाहिजे। हा खरं तर संपूर्ण गलथानपणे या ठिकाणी कुठलाही तालुक्यामध्ये वचक नाहीये। गरीब माणूस अपघात झाला 4-4 तास अशा प्रकारचा इच्छा प्रकारचा आता हे मीडियाच्या
च्या माध्यमातून यांची चौकशी झाली पाहिजे. कसे घेतात बिल काढतात 108 वाले. गाडी माहिती इथे बॉक्सर आहे. चल ना गाडी बस. 8 वाजेपासून 8 वाजेपासून गाडी येत नाही. 11 वाजले आधी तर अपघात झाला. एवढी माणसं रस्त्यावर पडल्यात. 108 गाड्या किती आहेत जुन्नर तालुक्यामध्ये? 4 गाड्यांमध्ये त्यांना कमी इमर्जन्सी ग्रामपंचायतीचे पूर्ण जुन्नर तालुक्यात थोडे थोडे पैसे टाकून त्या गाड्या आलेल्या आहेत. या गाड्या नाही ह्या आपल्या चिठ्ठी घेतली डॉक्टरची. या गाड्यासाठी आपल्या म्हणजे 108 गाड्या आहेत. हे या ग्राममध्ये सगळ्याचेच पैसे घेतले होते. परंतु यांचा कारभार आहे ना. आता इथं मुख्य डॉक्टर अजून नाही आला. यांचा कोण असिस्टंट डॉक्टर आहे त्यांनी सांगायला नको का? यांनी सांगायला पाहिजे ना. म्हणजे डॉक्टरने सुद्धा इथं आता एवढं मोठं भयानक परिस्थिती आहे. आणि हे सगळे मजूर आहेत ना इकडे खासगी मध्ये जाणार आहेत. चला जाऊ चल. एक मिनिट ए सुनील चल बस. आता आला पण लागते पेशंट आपले. तिथं एकटी कॉमतच आहे अजून तो माणूस. पूर्ण कॉमत ट्रीटमेंट चालू आहे. पण ते कॉमत याच्या विघ्नार चालेल. विघ्नार चालेल. हां तिथे गेलं पाहिजे की जरा. हा का? हॅलो डॉक्टर साहेब अध्यक्ष बोलतो देवराम लांडे. त्या पेशंटची कशी परिस्थिती आहे? पेशंट नाही ना. हो एक जण जाऊ द्या फक्त. 2 पेशंट हा? एक जण जाऊ द्या. 2 पेशंट पण एकच जाऊ द्या ना त्यांनी सांगा फक्त. बरं आम्ही येतो. हा नमस्कार डॉक्टर साहेब. हा का पेशंटची काय परिस्थिती आहे? मेहमाने पेशंट बेशुद्ध आहे का? कोरडे. हा नातेवाईकांना अपघात काय माहिती? त्यांना नातेवाईकांना वाटलं गेलं का आम्हाला ना. बरं ठीक आहे मी तिथे पोहोचतो आता आळापाट्याला. हा ते बघा ते सिटी आलं ते बघतो आम्ही काय तिथे पैसे. हा मी देतो पैसे पण ते सिटी स्कॅन पहिले करून घ्या. जर जास्त आलं तर मग तुला न्या. हा मी या सर्व मजुरांच्या पाठीशी एक आदिवासी वादळ म्हणून खरं तर मी तुमच्या पाठीशी आहे. मी एका दसक्रियामध्ये होतो राजूरला. मला त्या दसक्रियामध्ये फोन आला शंकर आगवणेचा. मला फोन आल्यानंतर मी लगेच तिथनं रवाना झालो. तिथं आल्यानंतर सर्व ज्या ज्या कार्यकर्त्यांनी तिथं मदत केले त्यांना सर्वांना धन्यवाद. कारण इथं आल्यानंतर मी प्रचंड गर्दी होती. सगळे कार्यकर्ते धडपड करत होते आणि अशा कामाला सर्वांनी मदत केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी इथं त्यांना या पेशंटसाठी धडपड केलेली आहे. गाड्या अँब्युलन्सला फोन केलेला आहे. काही मी खरं तर अँब्युलन्स गाड्यांचाही मी या ठिकाणी खरं तर त्याचा निषेध करतो का 8-8:30 वाजेपासून अँब्युलन्सला फोन करून 108 गाडी 11 वाजेपर्यंत उपलब्ध होत नाही. ही सुद्धा बाब निंदनीय आहे. तशाच प्रकारचा आता मी पोलीस डिपार्टमेंटकडे आता जाणार आहे आणि तिथं जे आळापाट्याला 2 पेशंट सिरियस आहेत कोणतरी मेहमान आहे आणि त्या पेशंटची परिस्थिती कशी आहे ती जाणून घेण्यासाठी मी आळापाट्याला थोड्याच वेळामध्ये पोहोचणार आहे. आणि त्याच्यामुळं मी आता अगोदर पोलीस स्टेशनला जातो. FIR कशी नोंदवले, काय झाले, घटना कशी घडले याची माहिती, याचा पंचनामा कसा कसा पोलीस डिपार्टमेंट करतील आणि त्या पद्धतीने ज्या मागच्या मोठ्या गाडीने आम्हा गाडीने पुढं टेम्पूला कसा दाखवलाय याचा पंचनामा खरं तर रितसर पोलिसांनी करून ती जी गाडी पळून गेले त्या गाडीचा शोध पोलीस डिपार्टमेंटने करावा अशी माझी सर्व मजुरांच्या वतीनं मागणी राहील. आणि त्या मागणीला या वतूर बुलेटिनचे सर्व पोलीस पी आहे यांनी न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी खरं तर आम्ही या ठिकाणी करतो. सर्व पत्रकारांच्या माध्यमातून यांना न्याय मिळावा, नुकसान भरपाई मिळावी आणि जो कोण गाडी दबून गेलाय त्याचा शोध पोलिसांनी करावा. धन्यवाद. अरे अजून एक कान ना बा तू तुला कान पण आणू का डॉक्टरला बनव. रत्ता होती का
काय दिलं म्हणा तुला काय तो वजा घ्यायचे का चिठ्ठ्या द्यायला तुला वाटतं अंदाज होतो हे बाहेर त्या डॉक्टरने मला येऊ आतमध्ये चिठ्ठी द्यायला जीव आला डॉक्टरचा एकतर मुख्य डॉक्टर इथं गैरहजर आहे हरामेच झाले सगळे ला फोन करून 8 वाजेपासून गाड्या येतो म्हणून मी खरं दत्ताभाऊ शिंदे यांनी या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यांच्या स्वतःच्या 3 गाड्या आणि या खरं त्यांच्या नावातच दत्ता आहे आणि म्हणून या गरीब लोकांसाठी खरं तर दत्ताभाऊची वैयक्तिक खाजगी गाडी या ठिकाणी तात्काळ आल्याबद्दल मी तमाम पश्चिम भागाच्या वतीनं सर्व मजुरांच्या वतीनं तमाम त्या लोकांच्या वतीनं मी दत्ताभाऊंना धन्यवाद देतो. अशी सेवा त्यांच्यामार्फत पुढच्या भविष्य काळात सुद्धा होत राहावी. धन्यवाद. कधी तुम्ही आवाज द्या. आम्ही ना आदिवासी माणसं किंवा गरीब माणसांसाठी 100% मोफत सेवा तुम्ही जर फोन केला आम्हाला आम्ही 100% मोफत सेवा किंवा सर्व्हिस 0 मिनिटात म्हणले आहेत सगळ्यांना. आम्ही ना 100% आम्ही ना 1 रुपया कोणचा कधी पण जास्त आणि आता पेशंट सुद्धा आम्ही 2 सोडून आलेले 3 गाड्या आहेत. गाडीवर धन्यवाद सर. परत एकदा मी दत्ताभाऊंना आता तुम्हाला फोन करतो. आता किती सोड तुम्ही गाड्या? सकाळी 5 आणि आता 2 7 पेशंट होते. आता इथं एवढी अडचण होती ह्या हॉस्पिटलला त्या माध्यमातून सांगतो हे सगळं गावाला काढायला सांगतो. हे सगळं काढायला सांगा कारण आतमध्ये घालायला गाड्या जागा नाही. 2 गाडी वळायला कसं नाही एम्ब्युलन्स असतं तर वळत पण नाही गाडी. तुला म्हणतो तुमच्याकडून आहे का या गरिबांना फोन करणार प्रयत्न करा. आपण त्याला फौजदारला फोन केला फौजदार त्या बाबाला बोलून घेतील मग ती ओढलं असेल तो काय चालू केले ना त्यांच्याशी बोलतो पोलिसांशी बोलतो हातावरची माणसं बाकीचे कवर केलेलं आहे. आता आपलं काम करतो आपण शेवटी प्रयत्न करणार 2च फक्त कृती दिले आहेत ना तुम्ही 15 दिवसांनी पुढे फक्त आता स्कॅन करून आपल्याला बघायचं कुठं काय झालं त्याच्यावर काय उपचार सर्जरी लागणार आहे.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.